काय खोटं कोण सांगेल मला? कोण देईल माझ्या प्रश्नांची उत्तरं? काय झालं रे? फोन लागलाय का? नाही. ओके ओके, काही नाही. अगं ती जाताना म्हणाली होती ना की कदाचित स्वरूपाकडे जाईन म्हणून. बाकी काही नाही. ओके बाय. स्वरूपाकडे पण नाहीये. अगं बाई, आता बराच वेळ झालाय काकी. आम्ही दोघं जाऊन शोधून येतो आता. कळवत राहा. म्हणजे कुठून काही कळत राहिलं ईशाचं तर कळवा. फोन करत राहा. हो काकू, डोंट वरी. येतो आम्ही. आईसाहेब. अगं बाई, आईसाहेब नमस्कार. नमस्कार. या ना, या. नमस्कार. या. नमस्कार. कशा आहात आईसाहेब? ठीक. जयदीपराव? बरं आहे. थँक्यू. ईशा कुठे? आईसाहेब, खरं सांगू का, आम्हालाही माहिती नाही ती कुठे गेलीये ती. तिचीच वाट बघतोय. म्हणजे माय फ्रेंड वहिनीने काहीच सांगितलं नाही ती कुठे चालली आहे ते? हो ना. आणि ती फोन सुद्धा उचलत नाहीये. अरे देवा, अशी कशी मुलगी ही? घरी काहीच न सांगता अशी कशी गेली? हो ना, आम्हालाही कळत नाहीये. आईसाहेब, शुड आय कॉल दादा? नको जयदीप, आधीच मूड गेलाय त्यांचा. टेन्शन मध्ये आहेत ते. ईशा आली नाही म्हणून पुरस्कार सोहळ्याला सुद्धा गेले नाहीयेत ते. हो बाई, त्यांनी जायला हवं होतं. त्यांना कोण सांगणार? तरी आम्ही सांगत होतो ईशाला की तू असं नको करूस, तू जायला पाहिजे, पण तिने ऐकलंच नाही. हो, तुम्ही तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन केलात का? हो सर, आम्ही सगळ्यांना फोन केला, पण ती कोणाकडेच नाहीये. हो सर, म्हणून आम्ही दोघं तिला शोधायलाच बाहेर पडत होतो. हो, ओके. मी काही हेल्प करू का? आय मीन, मी पण येतो तुमच्या बरोबर. नको जयदीप सर, आम्हीच जाऊन येतो. तुम्ही आता आईसाहेबांसोबत राहणं जास्त गरजेचं आहे. या राईट. आईसाहेब, मी करू का दादाला फोन? नको. अरे, मला तर भीतीच वाटते. ईशा कुठे गेली हे माहित नाही कळल्यावर एकतर ते चिडतील, नाहीतर अन्न पाण्याचा त्याग करतील. अरे बापरे. तुम्ही जाऊन या, आम्ही थांबतो. चल चल. कुठे गेली ईशा? ए पुरी, पोरी, अगं लक्ष कुठं आहे तुझं? हा, काय झालं तुला? अगं चांगल्या घराण्यातली पोर तू, आणि रस्त्यावरून असं इकडे तिकडे न बघता चाललीस वय? ट्रक गेला असता अंगावरनं तुझ्या.
जीव गेला असता की तुझा. मरू द्यायचं होतंस मग मला. का वाचवलंस? का वाचवलंस तू मला? पोरी, अगं जगायचं का मरायचं ते काय आपल्या हातात असतं होय. तू कोण मारायचं ठरवणारी आणि मी कोण तुला मरू देणारी. पण मला नाही जगायचंय. मला नाही जगायचंय. मला मला खरंच नाही जगायचंय. पोरी, सगळं देवी आईच्या इच्छेवर असतं. आपल्या हातात काय बी नसतं पोरी. उदे ग आंबे उदे. पण देवीला मला का वाचवायचंय? का वाचवायचंय? ज्या माणसावर मी विश्वास ठेवला त्या माणसानेच फसवलं मला. माझ्याशी खोटं बोलला. मला वाटत होतं की या जगात सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम करणारा माणूस तो आहे. पण आज माझे डोळे उघडले. मला कळलं की मी पूर्णपणे फसवली गेलीये. मला अनेक लोकांनी सांगायचा प्रयत्न केला पण माझा विश्वास होता ना त्या माणसावर, तुटला तो. तुटला, पूर्णपणे तुटला. मी आता जगून तरी काय करू मी? असं बोलू नको पोरी. या जगात कुणाचा बी जन्म विनाकारण होत नसतो. प्रत्येक माणसाच्या जन्मामागं काहीतरी देवाचा हेतू असतो. माझ्या जन्मामागे देवाचा काय हेतू असणार आहे? सांग ना. एका चाळीत राहणारी साधी मुलगी मी. फक्त 10,000ची नोकरी करून आई बाबांना सुखात ठेवायचं स्वप्न होतं माझं. या जगात अनेक लोक किड्या मुंग्यांसारखे जगतात आणि त्यातलीच एक मी आहे अगं. माझ्या जन्मामागे देवाचा काय हेतू असणार आहे? सांग मला. पोरी, आता मला सांग, हे फुल हाय, या फुलाच्या पुण्याला काय अर्थ आहे? निदान देवाच्या पायाशी तरी वाहतायत अगं ते. आता कसं खरं बोललीस, अगदी लाखातलं. हे फूल कोणाच्या तरी केसात माळलं जाईल किंवा देवाच्या पायाशी व्हायला जाईल, तेव्हा याचा जन्म सार्थक होईल. तसंच माणसाचा जन्माचा आहे पोरी. असंच काय कारणाबिगर कुणाचा जन्म होत नसतो. काहीतरी कारण असतं त्याच्या पाठीमाग. आणि तू जीव द्यायला निघाली होतीस. देवी आईनं धाडलं मला तुझा जीव वाचवायला. का पाठवलं तिने तुला मला वाचवायला? पोरी, देवीला तुझ्या हातून काहीतरी घडवायचं असेल. तुला जगायला पाहिजे पोरी. माझ्या हातून आता काहीच घडणार नाहीये. ज्या माणसाला मी माझं अख्खं आयुष्य अर्पण केलं त्या माणसाने फसवलं मला, माझा विश्वासघात केला. त्यामुळे यापुढे काहीच करायची इच्छा नाहीये माझी. आता तूच सांग मला, मी कोणासाठी करू आणि का करू? मुळात हा माणूस माझ्या आयुष्यात का आला? का भेटले मी या व्यक्तीला? माझं साधं आयुष्य साधं का नाही राहिलं? चांगली आई बाबांबरोबर राहिले असते, त्यांना मदत केली असती. देवीने मला काहीच मागितलेलं नसताना भरपूर दिलं. माझ्या ओंझळीत मावणार नाही ना एवढं दिलं. पण एका क्षणात सगळं काढूनही घेतलं. या सगळ्याचा काय अर्थ आहे? आणि हे सगळं माझ्या बरोबरच का होतंय?
सांग ना, का होतंय? मीच का? विश्वासाची एक एक पायरी चढत ज्या प्रेमापर्यंत मी पोचले, त्यापुढे विश्वासघाताचा कडेलोट काय माझ्या नशिबात? काय? काय? शांत हो पोरी, शांत हो, रडू नकोस. मला ठाव आहे तुला लई प्रश्न पडलेत आणि नेमकी तू आज देवीच्या दाराशी आलीस. देवी आहे तुला नक्की मदत करल, काळजी करू नकोस. आता आता कोणीच नाही करू शकत माझी मदत. माझ्या प्रश्नांची उत्तर मला नाही मिळणार आहेत कधीच. आता संपलंय, सगळं संपलंय. नाही पोरी, संपलंय का आता सुरू झालंय हे देवी आयलाच ठाव. पोरी चल माझ्या बरोबर. देवी आई, तुझ्या पायाशी येणाऱ्या प्रत्येक लेकराला तू मार्ग दाखवतीस. हे लेकरू तुझ्या पायाशी आले, तुझी भक्त आहे आई. तुझ्या महिमेवर तिला अपार विश्वास आहे. तिला पुढची वाट अवघड वाटतेय. तिला मार्ग दाखव आई, तिला मार्ग दाखव. तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज देऊन टाक. तिला योग्य मार्गाला लाव आई. उदय ग उदय. पोरी डोळे मीट, शांतपणे देवीची प्रार्थना कर. तुला वाट दाखविल्या बिगर ती राहणार नाही. हळदी कुंकू व्हा देवी आईला. पण देवी आई माझ्या प्रश्नाचं उत्तर कसं देणार आहे? पोरी, देवी आई काय उत्तर देणार आणि कसं देणार हे मला बी ठाऊक नाही. हा, पण तुला उत्तर मिळणार हे नक्की हाय. डोळं मिटून देवी आईचं ध्यान कर. परातीला हळदी कुंकू व्हा. डोळं मीट पोरी आणि देवी आईचं नामस्मरण कर. तुझं लक्ष फक्त देवी आईवर असू दे. डोळं मीट. मी तुझ्यासाठी देवी आईकडे मागणं मागते. देवी आई, तुला सगळं ठाऊक आहे. या पोरीचा जन्म का झाला आणि कशासाठी झाला हे सगळं तुला माहित आहे देवी. तिला दिशा दाखव. देवी आई, तिच्या मनात चाललेल्या सगळ्या प्रश्नांची तिला उत्तर दे. तिला मार्ग दाखव आई, तिला मार्ग दाखव.
अहो राऊत वहिनी तुमच्याकडे ईशा आली आहे का हो? नाही आली? बर बर पुष्पा कोणाशी बोलतीयस तू? बर बर ठीक आहे, ठेवते. अहो दिसली का हो कुठे ईशा? अगं नाही ना, मार्केटमध्ये बघितलं, आजूबाजूला बघितलं, कुठेही दिसली नाही. काय ना, अहो कुठे गेली असेल ही मुलगी? काय माहिती आपल्याला तरी. विपिन रुपाली सुद्धा भेटले. ते दोघं सुद्धा तिला कुठे कुठे शोधून आले. अगं रुपाली तर तिला देवळामध्ये सुद्धा बघून आली. अगं बाई, चला आपण पोलिसात तक्रार करून येऊयात. नको नको, थांब जरा. आपण जरा विक्रांत सरांच्या कानावर ही गोष्ट घालू आणि मग ठरवू काय करायचं ते. बर मग करा जावई बापूंना फोन. हा, उदय गांबे उदय. ईशा, ए ईशा, पोरीला अदुघर आत घ्या. ये. ईशा, बाळा असे कुठे जाते ग मध्येच न सांगता? हं? ईशा काय झालंय बाळा तुला? ईशा, तुला काही टेन्शन आहे का? मी पाणी घेऊन येते. हा, बस. अरे बापरे, हा? अंग केवढं तापलंय तिचं. हो अगं बाई, ताप आहे हो हिला. मी डॉक्टरना फोन करतो. पाणी घे बाळा, घे. अगं कुठे भेटली ही तुला? रस्त्यावरून चालत होती. आपल्याच तंद्रीत चालत होती पोर. चालता चालताच पोरीला चक्कर आली. ईशा काय होतंय बाळा तुला? तू पड बघू. आणि इकडे पड पड, सावकाश पड. हा हा. हे. तुझ्यासाठी चहा टाकते थांब. न ग, अदुगर पोरीची काळजी घे. काय झालं असेल का हिला? म्हणजे अशी का वागते ही? म्हणजे अगं न सांगताच बाहेर गेली. तिच्या सासरच्यांना आम्हाला काळजी लागून राहिली बघ. काय झालं असेल? ही कशी का वागते? पोरीच्या मनात काहीतरी चाललंय माय. चेहरा बघूनच कळतोय तिचा. मनात काहीतरी खतखततंय. तिला याचा फार त्रास नाही ना ग होणार? काळजी करू नकोस. आई अंबाबाई तिच्या पाठीशी आहे. सगळं काय ठीक होईल. अगं ए बाई. अगं, ईशा, ए बाळा ईशा. हो डॉक्टर येत आहेत का? विचारा ना परत एकदा. लावतो.